नमस्कार. तर आज आपण बनवतोय मऊ लुसलुशीत आणि झणझणीत पोहे. तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत 2 वाटी पोहे. दोघा जणांसाठीच करायचे आहेत म्हणून आपण 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण घेतलेले आहे मिरची, कांदा, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर आणि फोडणीसाठी साहित्य. तर सगळ्यात आधी आपण पोहे धुवून घेणार आहे. पोहे भिजतील, पूर्ण बुडून जातील एवढं पाणी आपण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. 2 ग्लास पाणी मला याच्यासाठी लागलेलं आहे. तर अगदी थोडंसं एक अर्धा मिनिट आपण ते पाण्यामध्ये तसेच राहू द्यायचे आहेत आणि लगेच पाणी काढून टाकायचे. जास्त वेळ पाण्यामध्ये पोहे ठेवायचे नाहीत, अर्धा मिनिट बास होतो. त्यानंतर आपण गॅस चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये कढई घ्यायची आहे ठेवून. कढई थोडीशी गरम झाली की आपण तेल टाकायचं आहे. जास्त आपण ऑइली करणार नाही, त्यामुळे 2 चमचे तेल टाकलेलं आहे. जिरं आणि मोहरीची फोडणी घालायची आहे. ते चांगले तडतडले की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहे. कांदा आणि हिरवी मिरची आपण एकत्रच टाकतो आहे. ते छान फोडणी झालेले आहे. एकच कांदा मी मिडियम साईजचा घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मिरची जास्त तिखट नसते, त्यामुळे मी 2 माणसांसाठी 3 मिरच्या यूज केलेल्या आहेत. ते मिरचीचं जास्त झणझणीत असेल तर आपण अर्धी मिरची किंवा 1 मिरचीच्या प्रमाणे आपण जेवढे माणसं आहेत तेवढे मिरच्या आपण घ्यायच्या आहेत. तर एक माप आपण असं ठरवायचं. त्यानंतर कांदा गुलाबी होईपर्यंत पूर्ण परतायचा आहे. त्याच्यातला कच्चेपणा पूर्ण जाऊ द्यायचा आहे. त्यानंतर आपण शेंगदाणे आणि कढीपत्ता घालून घेतला होता, तो पण थोडासा भाजून घेतलेला आहे. शेंगदाणे भाजलेले आहेत, थोडेसे तळण्यासाठी टाकले होते. त्यानंतर आपण हळद टाकली, त्याच्यामध्ये धने जिऱ्याची पावडर टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. हे पण थोडंसं 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण भिजवलेले पोहे जे की सगळे असे मोकळे झाले होते ते आपण याच्यामध्ये घालून घेतो आहे. त्याला मस्तपैकी आपण हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण आता मीठ आणि चवीपुरती साखर टाकणार आहे. बऱ्याचशा गोष्टींना जे स्पायसी असतात त्याच्यामध्ये चिमूटभर साखर आपण टाकायची असते, त्यामुळे हळदीचा कलर आणि तो जो कलर आहे त्याचा ओरिजिनल तो थोडासा छान येतो आणि कलर डार्क दिसतो, म्हणून आपण थोडीशी साखर टाकतो. आणि चवीसाठी पण साखरेचा एक गोडवा त्याच्यामध्ये असावा म्हणून आपण साखर टाकतो. तर 1-2 मिनटं आपण झाकून त्याला वाफ दिलेली आहे. आपण काढून एकदा परत त्याला हलवून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये सर्व करायचं आहे. त्यानंतर वरून आपण कोथिंबीर टाकणार आहे. फरसाण किंवा शेव बरोबर तुम्ही देऊ शकता. सोबत आपण लिंबू ठेवलेला आहे. तर लिंबू पण आपल्या ज्यांना आवडतो त्यांनी लिंबू पिळायचा आहे. आणि गरमागरम पोहे तयार आहेत खाण्यासाठी. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या इतर फ्रेंड्सलाही पाठवा. थँक्यू.